आज आपण तयार करणार आहोत उपवास स्पेशल मोकळी फडफडीत अशी भगर. ही भगर तयार करताना मी यामध्ये पाण्याचा अजिबात उपयोग करणार नाही. तर त्यासाठी इथे मी 1 कप भगर भाजून घेत आहे. भगरीचा कलर चेंज झाला की लगेचच काढून घ्यायची आहे आणि भगर गरम असतानाच त्यामध्ये पाणी घालून ही भगर 15 मिनिटं अशी भिजत ठेवायची आहे. कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये शेंगदाणे तळून घेतले आहे. 1 बटाटा किसून घेतला आहे. आता गरम तेलामध्ये जिरे आणि बटाटा घालून छान परतून घेऊया. मीठ घालूया. बटाट्यापुरतेच मीठ घालायचे आहे. 15 मिनिटं झालेले आहेत. भगर ही छान आपली फुलली आहे. पाणी काढून बटाट्यामध्ये मिक्स करूया. चवीपुरते मीठ घालून छान मिक्स करून झाकण ठेवून 5 मिनिटं ही भगर वाफवण्यासाठी ठेवूया. पहा, इथे मी अजिबात पाण्याचा वापर केला नाही. इथे मी शेंगदाणे आणि मिरची मिक्सरला अशी मोठी मोठी कुटून घेतली आहे. ती यामध्ये घालून घेतली आहे. ही भगर तयार करताना जाड बुडाची कढई घ्यायची आहे, म्हणजे भगर